या बातम्यांनंतर आता आपण थेट धाराशिवमध्ये जातोय। धाराशिवमध्ये आज जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिवमधली दृश्य आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि परभणीमध्ये कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस उपस्थित राहणार आहेत। या मोर्चाची सुरुवात झाली असून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। गेल्या महिनाभरामध्ये जर आपण पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरनं राज्याचं एकूणच राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे। मसाजोग प्रकरणी तपासाला मोठं यश येत आहे। वेगवान तपास एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला परभणीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांनाही न्याय मिळावा, त्यांच्याही काही कुटुंबियांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी आज या धाराशिवमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय यासोबतच आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। धाराशिवमधील जनाक्रोश मोर्चाला नुकतीच सुरुवात झालेली आहे। सरपंच हत्या प्रकरणी या जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथून हा मोर्चा थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। दरम्यान मोर्चेकरांची मागणी गेल्या महिनाभरापासून एकच आहे, लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, अशी मागणी या सर्व मोर्चेकरांकडून होत आहे। आपण पाहिलेले संभाजीनगर, लातूर अशा अनेक ठिकाणी अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि आज धाराशिवमध्ये सुद्धा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि हा संशयास्पद मृत्यू असून त्यांनाही लवकरात लवकर न्याय मिळावा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीमध्ये घ्यावं, तसंच 10 कोटी रुपयांपर्यंत त्यांना भरपाई द्यावी, त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडूनही जोर धरू लागलेली आहे आणि या दोन्ही प्रकरणांसंदर्भात आज धाराशिवमध्ये या जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने मराठ्यांसह इतरही समाजातील माणसं या मोर्चामध्ये